जाई बोलो वचन ना जाई। तुमच्या वचनाचं पालन करण्याकरता राम गेले। तुम्ही निश्चिंत राहा, 14 वर्षांतर हा राम येणार आहे। बाबांना माझा प्रणाम सांगा, माझ्या कौशल्या आईकडे लक्ष द्या। मेरी माँ कैकई है, तिच्याकडे लक्ष ठेवा। सुमंतजी म्हणतात, प्रभू काय तोंड घेऊन जाऊ म्हणे अयोध्येमध्ये? मला नाही वाटत म्हणे अयोध्येत गेल्यावर तर काय होईल। वेड्यासारखी लोक पाहत असते, राम याच रस्त्याने गेलाय म्हणून गाय त्याच रस्त्याकडे बघत उभी आहे। अयोध्येतली लोक तशीच उभी आहे, तर राम इकडे गेलाय म्हणून। कधी येईल म्हणून वाट बघत आहे। काय तोंड घेऊन जाऊ हे राघव? काका, सुमंत काका, माझे राम फार मधुर बोलायचे, लक्षात ठेव। आणि तुम्हाला अयोध्येत जावं लागलं। अयोध्येत आगमन करत असताना हृदय जड झाले। दिवसा गेल्यानंतर कितीतरी प्रश्न विचारले जातील। प्रश्नाची यादीच्या यादी प्रश्न घेण्याकरता सारी जनता उभी आहे, कोणा कोणाला तोंड देऊ। मध्यरात्रीमध्ये गेलेले आहेत, अयोध्येत प्रवेश केलेला आहे। रथ गावाच्या बाहेर ठेवून आतमध्ये मध्यरात्रीमध्ये आवाज येऊ नये। माणसं तशीच रस्त्यावर उभी येत, राम या दिशेला गेलेत म्हणून। राज दरबारामध्ये राज वाड्यात प्रवेश केलाय। कौशल्याच्या सदनामध्ये दशरथजी आहेत। बातमी कळाली, आलेले राम 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 राम, सारखं राम राम चालू आहे। अयोध्या नरेशांची प्रकृती अस्थिर आहे। राजन नमस्कार केले। राजन, सुमंताचा नमस्कार स्वीकार करा। सुमंत, मेरा राम कहाँ है? राघव कहाँ है? मेरा लक्ष्मण जानकी कहाँ है? सुमंत, तुम्ही का बोलत नाही? सुमंत, तुम्ही बोला ना। काय बोलू म्हणे? राजन, बोलण्याकरता शब्द नाहीत माझ्याकडे। रघुवंशामध्ये जन्माला आलेला राम आहे। राजन, तुमच्या पोटचं बाळ आहे तो। रघुवंशामध्ये वचन मागं घ्यायची पद्धत नाहीये। अरण्यामध्ये सोडून आलोय। सुमंत, काय केलात मग तुम्ही?
हे दशरथजी, तुम्हाला रामाचा स्वभाव माहित आहे. नाही आले मला वापस. 14 वर्षानंतर येणार आहे. सुमंत, आत्ताच्या आत्ता रथ तयार करा. मला इथं राहायचं नाहीये. ज्या नगरीत राम नाहीये तिथं मी राहणार नाही. मलाही घेऊन चला. नाही राहणार म्हणे मी.